आज मी एक अतिशय महत्त्वाच्या आणि प्रेरणादायक विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे। हा व्हिडिओ आहे पहिल्या टेस्ट ट्यूब बेबींच्या जन्माबद्दल। हा विषय केवळ विज्ञानाशी संबंधित नाही, तर तो एका नव्या आशेचा, एका नव्या युगाचा आणि माणसांच्या अद्भुत बुद्धिमत्तेचा देखील गौरव आहे। पण टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय? कशी होते ही प्रक्रिया? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही कलाकार चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी कार्तिकी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com। 25 जुलै 1978 रोजी एका चमत्कारी वैज्ञानिक घटनेने जन्म घेतला। पहिले टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउन इंग्लंडमधील ओल्डहॅम हॉस्पिटलमध्ये जन्माला आली। डॉक्टर पॅट्रिक स्पेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड्स या दोन महान वैज्ञानिकांनी ही क्रांती घडवून आणली। ही घटना घडली तेव्हा संपूर्ण जग थक्क झालं होतं। एखादं बाळ आईच्या गर्भाशयात नव्हे तर एका प्रयोगशाळेतील काचेच्या नळीत तयार झालं, हे कल्पनेच्या पलीकडचं वाटत होतं। पण ही कल्पना सत्यात उतरवली गेली आणि त्या दिवसाने जगभरातल्या लाखो जोडप्यांना जे आपत्य प्राप्तीसाठी झगडत होते त्यांना एक नवी आशा दिली। आता टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया। टेस्ट ट्यूब बेबी या शब्दामुळे अनेकांना वाटतं की बाळ थेट टेस्ट ट्यूब मध्ये तयार होतं, पण प्रत्यक्षात तसं नाही। या प्रक्रियेला IVF इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं। इन विट्रो म्हणजे काचेमध्ये आणि फर्टिलायझेशन म्हणजे गर्भधारणेची प्रक्रिया। या प्रक्रियेमध्ये स्त्रियांच्या शरीरातून अंडाणू घेतले जातात। पुरुषांचे शुक्राणू एकत्र करून प्रयोगशाळेत ते फर्टिलाइज केलं जातं। तयार झालेलं भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात पुन्हा ट्रान्सप्लांट केलं जातं। म्हणजे ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्यात गर्भधारणा शरीराबाहेर होते पण वाढ शरीरातच होते। जगात लुईसी ब्राउन जन्माला आली, पण त्यानंतर लगेचच भारतातही ही क्रांती घडली। 1978च्या ऑक्टोबरमध्ये कोलकातामध्ये भारतातलं पहिलं टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलं। तिचं नाव होतं दुर्गा। या प्रक्रियेचे जनक होते डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय। त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवलं, मात्र त्यांचे योगदान बरेच काळ दुर्लक्षित राहिले। त्यानंतर 1986 मध्ये मुंबईमध्ये डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांच्या मार्गदर्शनाखालीही एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलं, हर्षा चावडा। आज आपल्याकडे IVF तंत्रज्ञानाचा उपयोग करून दरवर्षी हजारो बाळांचा जन्म होतो आणि यामागे भारतीय डॉक्टरांचंही मोठं योगदान आहे। चला, या शोधाचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊया। आपत्य प्राप्तीसाठी संघर्ष करणाऱ्यांसाठी वरदान। काही जोडप्यांना नैसर्गिक गर्भधारणा शक्य नसते। इन्फर्टिलिटी, वयोमर्यादा, हार्मोनल प्रॉब्लेम्स, गर्भाशयातील अडथळे असे प्रॉब्लेम असल्यास अशा वेळेस IVF एक शक्तिशाली पर्याय ठरतो। प्रगत वैद्यकीय उपयोग, भ्रूण प्रत्यारोपणापूर्वी त्यांचे जेनेटिक्स अनालिसिस केलं जाऊ शकतं। त्यामुळे काही अनुवंशिक आजार जन्मतः रोखता येतात। आज लाखो जोडप्यांचं स्वप्न तंत्रज्ञानामुळे पूर्ण होतंय। हे तंत्रज्ञान आपल्या समाजाला समजूतदार, समावेशक आणि दयाळू बनवत आहे। शेवटी मी एवढंच म्हणेन, विज्ञान ही केवळ प्रयोगशाळेतील गोष्ट नाही, ती मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे। टेस्ट ट्यूब बेबी ही संकल्पना केवळ बाळ जन्मण्याचा मार्ग नाही, ती आहे एक आशेचा किरण, एक नवा प्रारंभ। जय हिंद, जय विज्ञान। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com।